स्वामी हे काय करताय? गोपाळा, तुम्हाला विचारलं होतंस ना, मनुष्य ध्येय गाठण्यासाठी धडपड करत असतो, पण त्याला त्यात यश येत नाही. मग यश येण्यासाठी काय करावं हो विचारलं होतं स्वामी. तेच दाखवतोय. शिव शंकर शंभो. पाहिलंस, हा कागद जेव्हा सूर्यप्रकाशाखाली ठेवला होता तेव्हा हा पेटला नाही. मग आम्ही आमच्या हाताचं भिंग केलं. सूर्य तोपर्यंत त्याच्या किरणांनी कोणाला जाळू शकत नाही जोपर्यंत त्याची किरण एका ठिकाणी केंद्रित होत नाही. त्याचप्रमाणे तुम्ही कितीही प्रतिभावान असलात, पण तुमचं मन जर इकडे तिकडे धावत असेल, ध्येयावर केंद्रित नसेल, तर तुमची प्रतिभा काही कामाची नाही. तुमची प्रलोभनं बाजूला सारून तुमचा संपूर्ण वेळ आणि संपूर्ण ऊर्जा जेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयावर केंद्रित कराल, तेव्हाच तुम्हाला यश प्राप्त होईल. नको आई, खाईन मी थोड्या वेळाने. आता जरा डोकं गरगरतंय. बाबा, मी सगळं सोडतो. जुगार, दारू, नशा सगळं काही सोडतो. मला फक्त एक गोष्ट करायची आहे, तो म्हणजे माझा व्यवसाय. ठीक आहे, तुला व्यवसाय करायचा आहे ना, कर. मला फक्त आता भांडवल हवं. ते भांडवल द्या तुम्ही, बाकी काही करू नका. म्हणजे माझ्या हातात पैसे देऊ नका. ते तुम्ही जो माझा भागीदार आहे त्याच्या हातात द्या. त्याला खात्री हवी आहे की मी स्थिर आहे, जबाबदार आहे. त्याला असं वाटतंय की उद्या जर मला कोणी बेदखल केलं घरातून, तर मी कोणाकडे मागणी करणार ना. म्हणून त्याच्या खात्रीसाठी तुमची थोडी संपत्ती माझ्या नावावर करा. नाही म्हणजे त्याला खात्री पटावी म्हणूनच. बाबा, दादा आता बदललाय आणि त्याचा आत्मविश्वास परत यावा म्हणून आपणही थोडं साहस करायला हवं. आजोबा, या वेळेस नकार देऊ नका. बाबांना मदत करा. बाबा, बाबा, तुम्ही मला शेवटची संधी द्या. मी तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. ठीक आहे नरेश, तू म्हणतोयस तसंच करूयात. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, विश्वास मिळवणं जितकं कठीण असतं ना, तितकंच ते टिकून ठेवणं ही अवघड असतं. आलोच मी. आधी जे घडलं तेच पुन्हा होत आहे. तुमच्या साध्या भोळ्या स्वभावाचा गैरफायदा घेतला जातोय. भरीला पडताय. नात्यांमध्ये इथेच चुकतो माणूस. नरेश, संपत्ती तुझ्या नावावरती केलेली आहे, हे त्याचे कागद. आता सगळं छान होणार आहे. नरेश, तुझा व्यवसाय सगळा सुरळीत चालू दे. तुझी खूप भरभराट होऊ दे. तुला अनेक आशीर्वाद.
आता सगळ्या त्रासांचं समाधान होणार. हे बघ नरेश, आता शाण्यासारखं बघायचं आणि आपलं कर्तृत्व सिद्ध करायचं. तू जो निर्णय घेतलेला आहेस त्याच्यावरती ठाम राहायचं. हो बाबा, मी पुन्हा असं वागणार नाही. चला आता येऊ का? कामाला सुरुवात करतो. सावकाश रे बाळा. काय रे, लाडू दिलंस का? हो स्वामी. अंगद बाहेर ये, बाहेर ये अंगद. हे बघ, मी कागदपत्र घेऊन आलोय. तू बस, मी आलोच. स्वामी, दादा आता पूर्ण बदललाय. नरेशने तुला प्रलोभन दिलं की मी सुधारलोय. आता कुटुंबाची घडी पुन्हा बसवणार, चुकीच्या मार्गाला जाणार नाही आणि तुला आनंद झाला. पण लक्षात ठेव, त्याने जे सांगितलं त्या सगळं उलट घडणार. बाळा, तुला तुझं ध्येय गाठता येणार नाही. नरेश, इथे तुझा अंगठा उठव, म्हणजे आपला व्यवहार पूर्ण. अरे वा. अहो, आता आपलं काम फत्ते झालं ना. हो, आपल्या म्हणजे नरेशच्या मनासारखं झालं अगदी. बाबांनी जी संपत्ती माझ्या नावावर केली होती ती मी आता तुमच्या नावावर केली. आता ठरल्याप्रमाणे, म्हणजे तुम्ही जे मला वचन दिलं होतं की लाडू रोज दिले जाणार, ते आता लिहून द्या. हा, लिहून द्या. बर, नरेशला रोज लाडू देण्यात येतील. हा, ठीक आहे. हे तुझं लिखित वचन की तुला रोज लाडू देण्यात येणार, आणि हे तुझे लाडू खास तुझ्यासाठी आज डबा. हो. हा, वा, काय सुगंध आहे. आज खऱ्या अर्थाने माझा दिवस सार्थकी लागला. मला आता रोज लाडू मिळणार. लाडू लाडू रोज लाडू मिळणार. अहो, आपण चांगलंच गुंडाळलं ना त्याला. अगदीच मूर्ख आहे हा. सर्व संपत्ती आपल्या नावावर केली. भोळा नरेश. लाडू लाडू मिळालेत मला. लाडू 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 लाडू. दादा कुठे? इथे आला होता का तो? आला होता, पण आता तो परत जाणार नाहीये. तो आता आमच्या तावडीत सापडलाय. म्हणजे तुझा लाडका भाऊ आता आमच्यासाठी काम करेल.
त्याच्या नावावर असलेली संपत्ती सगळी आमच्या नावावर झाली आहे. काय? हा बघ पुरावा. तुझ्या भावाने त्याच्या नावावर असलेली सर्व संपत्ती आता आमच्या नावावर केली आहे. नाही, हे नाही होऊ शकत. तुम्ही फसवणूक केली आहे दादाची. तुम्ही दादाला जुगाराच्या नादाला लावलं, लुबाडलंय तुम्ही दादाला. तुम्ही चुकीच्या वाटेवर नेलेत त्याला. काय करणार तू आता? मी काय करीन? मी फौजदारांकडे तुमची तक्रार करीन. तुमच्या फसवण्याचा, तुमच्या लुबाडण्याचा हिशोब करेन मी. स्वामी सगळं बघताय. तुमचा हिशोबही तेच करतील. ए गप्प बस. जास्त बोलतेस तू. आम्हाला कुऱ्हाड दाखवली होतीस ना, तुला दाखवतेच आता. रमा, काय ग? काय करतेस तू? हे माझ्या बहिणीवर हात उगारतेस? लाज वाटते का तुला? माझ्या बायकोवर ओरडतोस? तुझी हिंमत कशी झाली? तू आता नाटकं करू नकोस. मला जुगाराच्या, व्यसनाच्या आहारी जायला भाग पाडलंस. माझ्या घरचं, माझ्या आई वडिलांच्या कष्टाचं मोल विकायला लावलं. माझ्या कुटुंबापासून मला दूर केलंस. पण आता माझे डोळे उघडले. दादा, हो शारदे, स्वामींनी मला सुधरवलं. स्वामींनी? लाडू, अरे हे काय होतंय? लाडू का नाही खाल्ला जाते? हे लाडू आवडतात का बघ. हे तू नको घेऊस हा लाडू. बाबा, या लाडूसाठी तुम्ही घरच्याशी भांडलात. घर सोडलं म्हणजे हे लाडू खास असणार. मला पण खाऊन बघायचे. मी आजपासून तुमच्या सोबत खाणार. नको बाळा, या लाडवांना विष आहे, विष आहे, विष आहे.